नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे नवल बजाज। जून 2024 मध्ये राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी ज्येष्ठ IPS अधिकारी नवल बजाज यांची नेमणूक करण्यात आली आहे। ते 1995च्या भारतीय पोलीस सेवेच्या महाराष्ट्र तुकडीचे अधिकारी आहेत। तर ते सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर CBI मध्ये सहसंचालक पदावर कार्यरत आहेत। यापूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रशासन शाखेचे सहआयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे। तसेच त्यांनी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभारही सांभाळला आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, भारतीय सैन्यात समाविष्ट करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि उत्पादित सबमशीन गनचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे अस्मी। भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने 550 स्वदेशी बनावटीच्या विकसित आणि तयार केलेल्या अस्मी सबमशीन गन मागवले आहेत। याचे डिझाईन पुण्याच्या आयुध शोध आणि विकास प्रतिष्ठानने तयार केले आहे। अस्मी सबमशीन गनची निर्मिती हैदराबाद येथील लोकेश मशीन लिमिटेड यांनी केलेली आहे। भारतीय लष्करात दाखल होणारे हे पहिले स्वदेशी बनावटीचे आणि तयार केलेले शस्त्र आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे भर्तृहरी महताब। जून 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 18व्या लोकसभेसाठी भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे। ते कटकमधून 7 वेळा खासदार आहेत। नियमानुसार जास्तीत जास्त कार्यकाळ सेवा देणाऱ्या खासदारांची किंवा खासदाराची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली जाते। तर सध्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार कोडिकुन्नील सुरेश आणि भाजपचे वीरेंद्र कुमार हे ज्येष्ठ नेते आहेत। तर त्यांचा 8वा कार्यकाळ पूर्ण करत आहेत। नेक्स्ट आहे, जगातील प्रमुख संरक्षण आणि सुरक्षा एक्स्पो युरोसॅट्री 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे उत्तर आहे पॅरिस। जगातील प्रमुख संरक्षण आणि सुरक्षा एक्स्पो युरोसॅट्री 2024 चे आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आले। याचे आयोजन 17 ते 21 जून 2024 दरम्यान करण्यात आले। तर हा कार्यक्रम पॅरिस नॉर्ड विलेपिते एक्झिबिशन सेंटर येथे पार पडला। नेक्स्ट आहे, UN निर्वासित एजन्सीचे जागतिक सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे थियो जेम्स। जून 2024 मध्ये UN निर्वासित एजन्सीने ब्रिटिश अभिनेता थियो जेम्स यांना जागतिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्त केले आहे। जेम्स हे 2016 पासून UN निर्वासित एजन्सीसोबत संबंधित आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात 65% आरक्षणाचा कायदा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे? तर याचे उत्तर आहे बिहार। पाटणा उच्च न्यायालयाने बिहार कायदा रद्द केलेला आहे, ज्यामध्ये राज्य सरकारने SC, ST, OBC आणि EBC साठी शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% वरून 65% पर्यंत आरक्षण वाढवण्याचा निर्णय घेतला होता। EWS ला दिलेल्या 10% आरक्षणाचा समावेश करून बिहारमध्ये आरक्षण 75% करण्यात आले होते। याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि जून 2024 मध्ये उच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केला आहे। आरक्षणाची कमाल मर्यादा ही 50% एवढी असते। नेक्स्ट आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 जून रोजी साजरा केला जातो। दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो। योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिला होता। तर 2024 ची थीम आहे स्वतः आणि समाजासाठी योग। 21 जून 2015 रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला। 21 जून यालाच उन्हाळी संक्रांती असेही म्हणतात। हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 मध्ये श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगर येथे योग दिवस साजरा केला। नेक्स्ट आहे, नुकतेच डेव्हिड जॉन्सन यांचे निधन झाले। ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित होते ते। 20 जून 2024 रोजी माजी भारतीय वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन
यांचे वयाच्या 52व्या वर्षी त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून निधन झाले। ते भारताचे माजी वेगवान गोलंदाज होते। ते कर्नाटककडूनही खेळले आहेत। 1996 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले। ते भारतीय संघाकडून केवळ 2 कसोटी सामने खेळलेले आहेत। त्यांनी 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत। तसेच कर्नाटक प्रीमियर लीग स्पर्धेतही ते सक्रिय होते। नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात वेगवान 100 बळी घेणारा दुसरा गोलंदाज कोण बनला आहे? तर संदीप लामछाने हा बनलेला आहे। नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामछाने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा जगातील दुसरा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे। संदीपने 54 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी पूर्ण केले। तर ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे। सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या नावावर आहे, ज्याने 53 सामन्यांमध्ये 100 बळी पूर्ण केले आहेत। नेक्स्ट आहे जागतिक बँकेने जाहीर केलेल्या जागतिक टॉप 100 बंदरांच्या यादीत भारतातील किती बंदरांचा समावेश आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 9। कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023 जागतिक बँक आणि S&P ग्लोबल मार्केटिंग इंटेलिजन्स यांनी जून 2024 मध्ये जारी केला आहे। या निर्देशांकात भारतातील 9 बंदरांनी टॉप 100 बंदरांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे। चीनमधील यांशान बंदर आणि ओमानमधील सलालाह बंदर हे क्रमवारीत अव्वल 2 बंदरे आहेत। विशाखापट्टणम बंदर हे 2023 मध्ये जगातील शीर्ष 20 बंदरांमध्ये 19व्या स्थानावर पोहोचले आहे। मुंद्रा बंदर 27, पिपावाव बंदर गुजरात हे 41व्या क्रमांकावरती आहे। चेन्नईमधील कामराज पोर्ट हे 47व्या क्रमांकावरती आहे। केरळमधील कोचीन पोर्ट 63 नंबरवरती, सुरतमधील हजिरा बंदर 68, आंध्र प्रदेशमधील कृष्णपट्टणम बंदर हे 71व्या क्रमांकावरती आहे। तर चेन्नई बंदर 80व्या क्रमांकावरती आणि नवी मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदर हे 96व्या क्रमांकावरती आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या बँकेने रुपे वेव क्रेडिट कार्ड कोणी लॉन्च केलेले आहे? तर फेडरल बँक। जून 2024 मध्ये फेडरल बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने ग्राहकांना रुपे नेटवर्कवर UPI संचालित व्यवहार ऑफर करण्यासाठी रुपे वेव क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे। बँकेचे कार्डधारक आता त्यांचे रुपे वेव क्रेडिट कार्ड त्यांच्या पसंतीच्या UPI ॲप्लिकेशनसाठी लिंक करू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मोबाईल डिव्हाइसवर फक्त 2 क्लिकवर जलद आणि सुरक्षित व्यवहार करता येतील। ग्राहकांसाठी ऑफर केलेल्या फायद्यांमध्ये AMC किंवा जॉईनिंग फी, वेव क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या पहिल्या 5 UPI व्यवहारांवर 10% कॅशबॅक, 50,000च्या तिमाही खर्चावर 1000 बोनस रिवॉर्ड पॉइंट्स यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे चत्तरगला बोगदा कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात बांधला जाणार आहे? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात बांधला जाणार आहे। चत्तरगला बोगदा 6.5 किलोमीटर लांबीचा असेल। हा बोगदा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधला जाईल। त्याची किंमत 4000 कोटी रुपये आहे। हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे चत्तरगला जवळ रस्ता बंद होतो। या बोगद्याच्या निर्मितीमुळे कठुआ जिल्ह्यातून श्रीनगर मार्गे डोडा असा नवा मार्ग खुला होणार आहे। नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक संगीत दिन कधी साजरा केला जातो? तर 21 जून रोजी। दरवर्षी जागतिक संगीत दिन 21 जून रोजी साजरा केला जातो। जागतिक संगीत दिनाची संकल्पना फ्रान्समध्ये 1981 मध्ये आली। जागतिक संगीत दिनालाच फेटे दे ला म्युझिक म्हणूनही ओळखले जाते। नेक्स्ट आहे आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केला आहे? तर आशियाई विकास बँकेसोबत केलेला आहे। 19 जून 2024 रोजी भारत सरकारने आशियाई विकास बँकेसह धोरण आधारित कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे। यामुळे भविष्यातील साथीच्या रोगांना प्रतिसाद देण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील भारताची तयारी आणि क्षमता वाढेल। आशियाई विकास बँकेने USD 170 दशलक्ष एवढे कर्ज मंजूर केलेले आहे। तर बघा 170 दशलक्ष USD म्हणजेच किती? तर 1418 कोटीहून अधिक। या निधीमुळे सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017च्या अंमलबजावणीसाठी मजबूत आणि स्केलेबल ॲक्शन फॉर रेझिलियंट अँड ट्रान्सफॉर्मेटिव्ह हेल्थ सिस्टीम अंतर्गत मदत होणार आहे। देशभरातील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे। हे धोरण आधारित कर्ज धोरण विधिमंडळ आणि संस्थात्मक आणि संरचनांमधील तफावत दूर करेल। नेक्स्ट आहे नॉटिंगहॅम ओपन 2024 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
तर जेकब फर्नली यांनी जिंकलेले आहे। ब्रिटनच्या जेकब फर्नलीने 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। तर ब्रिटनच्या केटी बोल्टरने नॉटिंगहॅम ओपन 2024 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। नॉटिंगहॅम ओपन युनायटेड किंगडम मध्ये आयोजित केले जाते। त्याची स्थापना 1887 मध्ये झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।